का नाही येत आहे? चला मित्रांनो, सगळे जमलेत, आपण थोडा उशीर झाला आपल्याला. तर मंडळी, पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतोय तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, 3 दिवसासाठी आपण गावी आलेलो, कोकणातल्या गावी. आणि हे 3 दिवस संपलेले आहेत. शिमग्यासाठी आपण गावी आलेलो 3 दिवसासाठी आणि शिमगोत्सव झालेला आहे आणि आपण चाललोय आता परतीचा प्रवास करण्यासाठी. तर मंडळी, सकाळचे साधारण 11 वाजायला आलेत. सकाळी साधारण 9:30 वाजेपर्यंत उठलो आणि आता लागलो आहे. बॅग वगैरे पॅक केले. चिकूसुद्धा घ्यायचे. चिकूच्या झाडावर जे लागलेले चिकू आहेत ते सुद्धा घेऊन आपल्याला परतीच्या प्रवासाला लागायचं आहे. थोडंसं आजीच्या घरी जाऊन आलो. का नाही येत आहे? खरोखर वाटे ना. तो हाय 4-5 दिवस. 4-5 लग्नापर्यंत आल्या दिवसाला. तर मंडळी, ही आहे आपली वरची आली. मुंबईला जाता जाताना गोड आठवणी कैद करून चाललोय. शेजारी कुठे दिसत नाहीत, मुंबईला गेले वाटतं. संदीप जा. तर चला, पिशवी घेतलेली आहे आणि आता घेऊया चिकू. तर चला मंडळी, पटापट लवकर चिकू काढून घेऊयात. चला, थोड्याच वेळात गाडी येणार आहे, अर्ध्या तासात. तर चला लवकर चिकू काढून घेऊयात. तर चला मंडळी, पटापट लवकर चिकू काढून घेऊयात. चला, थोड्याच वेळात गाडी येणार आहे, अर्ध्या तासात. तर चला लवकर चिकू काढून घेऊयात. इकडे बघू शकता, पूर्ण तयार आहे मित्रांनो. चिकूचा चिकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पडतो. तर पिशवीसुद्धा 2 घ्यायला लागतील त्याच्या भोवती बांधण्यासाठी. इकडे बघू शकता 20 आपण चिकू काढलेले आहेत मित्रांनो. आणि चिकू घेऊन आपण रेडी होऊयात, कपडे वगैरे घालूयात. चला, तर चला मग मंडळी, बॅग वगैरे पॅक केले, शर्ट वगैरे घातलेले आहे, कपडे वगैरे घातलेले आहेत. आणि हा मंडळी, कालच आपली जी गावची प्रीमियर लीग होती ती पार पडली. यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने गावची VPL ही पार पडली. आणि नक्कीच पुणेरी फायटर्स हा प्रथम क्रमांक याने पटकावला आणि रायगड बॉईज या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. तर नक्कीच त्यांचेसुद्धा मी आभार मानतो, शुभेच्छा देतो. आणि नक्कीच आपण थोडं कमी पडलो मित्रांनो, आपले जे प्रयत्न होते ते थोडे कमी पडले नक्कीच. आणि हा जीत ही होत राहते मित्रांनो, खचून जायचं नाही. पुन्हा नव्याने आपल्याला प्रयत्न करायचे आहेत जिंकण्यासाठी. पुढल्या वर्षी आपण नव्याने उतरूयात, नव्या आशेने, नव्या उमंगाने म्हणू शकतो, नव्या प्रयत्नाने आपण मैदानावर उतरूया. आणि नक्कीच प्रथम क्रमांक जो काही चषक असेल तो आपण पटकावण्याचा प्रयत्न करूयात. तर चला मित्रांनो, रेडी वगैरे झालो आहे आणि थोड्याच वेळात जी काय गाडी आहे ती बाभरेगाव जो आपला पोस्ट आहे तिथे गाडी येणार आहे थोड्याच वेळात. तर चला, बॅग वगैरे पॅक केली आहे. तर चला लवकर जाऊयात खाली आजीच्या घरी आणि तिथूनच जो काही आपला पुढचा प्रवास आहे तो तिथून सुरू होणार आहे. तर चला. तर मित्रांनो, चला, धावपळ झाली आहे. आपण बसलो थोडा वेळ आणि शुभम म्हणाले की गाडी नाही आली आणि अचानक कॉल करून बोलते की आता गाडी आली. तर चला, थोडी धावपळ होते. चला मित्रांनो, सगळे जमलेत, आपण थोडा उशीर झाला आपल्याला. तर चला, लवकर बापरे. चला चला चला. लेट झाला रे.
मित्रांनो गाडी लवकर झाली आपली 5 वाजता आपण पोहोचलो. 6 तासात गाडी त्यांनी सोपारामध्ये आणली, तर थोडा आरामही भेटेल घरी गेल्यानंतर आपल्याला. तर मंडळी शुभ सकाळ आणि आपण आलो आहे आज मैदानला आणि व्हिडिओ एंड करायला भेटला नाही मित्रांनो आपल्याला, की त्याकरिता आपण आता व्हिडिओ एंड करतो आहे. तर परतीचा प्रवास छोटासा व्हिडिओ होता आणि हा परतीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला, कोकणवासीची जी धावपळ असते मुंबई जाण्यासाठी ती धावपळ आम्ही तुम्हाला दाखवली आहे. गाडी सुटता वाचलेली आणि तुम्ही बघितलाच असाल. शुभम साधारण बोलला की मसला गाडी येईल आणि अचानक ती पाबरेला गाडी आली. कॉल करून बोलला की पाबरेला गाडी येणार आहे म्हणून थोडीशी धावपळ झालेली, पण गाडी भेटली आणि आपण सुखाने मुंबईला पोचलो. आणि नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि काय नाही पुढचा ब्लॉगिंग लवकरच येईल आपण तुमच्यापर्यंत. आणि हो आठवड्यानंतरच आपण गावी जाणार आहोत. मित्राचं लग्न आहे गावी आणि लग्नाचे व्हिडिओही तुमच्यापर्यंत पोचतील आणि आपल्या ह्या पेजला तुम्ही कनेक्ट राहा म्हणजे काय सो. आणि हो लवकरच कोकणातील पारंपरिक लग्न तुम्हाला बघायला भेटेल आणि त्या व्हिडिओही तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू. मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या, आनंदात राहा. धन्यवाद.